हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते। तुमचाही वॉच टाइम एकदम वाढला आणि अचानक हा कमी झालेला आहे का? भरपूरशा लोकांना असं वाटतं की मी काही चूक नाही केली तरी माझा वॉच टाइम हा का कमी झालेला आहे। तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती ही सांगणार आहे की तुमचा वॉच टाइम हा का कमी होतो आणि तुम्हाला तुमचा वॉच टाइम हा स्टेबल ठेवण्यासाठी काय करायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आजचा व्हिडिओ खूप जास्त धमाकेदार असणार आहे, तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। जर तुम्हाला ही माहिती करायची आहे की आपला वॉच टाइम हा का कमी होतो आणि आपल्याला स्टेबल राहण्यासाठी काय करायचं आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। इथचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या सपोर्टमुळे माझा वॉच टाइम सुद्धा वाढत आहे आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढत आहे, तर असाच सपोर्ट राहू द्या आणि माझं चॅनल सुद्धा ग्रो होऊ द्या। आणि आता वळूया आपण आपल्या महत्त्वाच्या माहितीकडे की आपण आपला वॉच टाइम हा स्टेबल कसा ठेवायचा आहे आणि कमी वॉच टाइम का होतो, आपल्या कुठल्या चुकांमुळे आपला वॉच टाइम हा कमी होतो। आता वॉच टाइम म्हणजे काय, तर वॉच टाइम म्हणजे फक्त तुमचे व्ह्यूज नाही, वॉच टाइम म्हणजेच लोक तुमचा व्हिडिओ किती वॉच करत आहे, किती वेळ वॉच करत आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे। वॉच टाइम मध्ये हे काउंट केलं जातं की लोक तुमचे व्हिडिओ हे किती वेळ बघत आहे। समजा जर 10 मिनिटाचा व्हिडिओ तुमचा ऑडियन्सने बघितला तर तुम्हाला 100 मिनिटाचा वॉच टाइम हा मिळतो। म्हणून व्ह्यूज ला काउंट करण्याऐवजी तुमचं वॉच टाइम किती होत आहे, तुमचे व्हिडिओ लोक किती बघत आहे हे जास्त महत्त्वाचं असतं वॉच टाइम मध्ये। आता वाढलेला वॉच टाइम का कमी होतो ते बघूया। आता एखादा व्हिडिओ तुमचा व्हायरल गेला असेल तर त्यावर एकदम तुमचा वॉच टाइम हा खूप वाढतो, अचानक वाढतो तुमचा वॉच टाइम, कारण की तुमचा व्हिडिओ हा व्हायरल गेलेला असतो। पण 5-7 दिवसांनी काय होतं, त्याचं इम्प्रेशन हे कमी होतं, इंटेन्शन हे कमी होतं, सर्च कमी होतं, व्हिडिओ हा मागे मागे जातो आणि लोकांच्या सर्च लिस्टमध्ये हा कमी येतो, रीच कमी होतो, त्यामुळे वॉच टाइम हा अचानक हा कमी होतो। आणि हे नॉर्मल गोष्ट आहे, यामध्ये कुठलंही तुम्हाला पॅनिक व्हायचं नाही आहे। अचानक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर वॉच टाइम सुद्धा अचानक वाढतो आणि जसं जसं व्हिडिओचं तुमचं रीच कमी कमी होत जातं तसं तसं तुमचं वॉच टाइम सुद्धा एखाद्या वेळेस अचानक हा कमी होतो। तर ही गोष्ट नॉर्मल आहे, तुम्हाला पॅनिक व्हायचं नाही। शॉर्ट वेट्स लॉंग डिफरन्स। आता जर तुम्ही शॉर्ट्सवर जास्त भर देत असाल, लॉंग व्हिडिओपेक्षा शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकत असाल तर काय होतं, शॉर्ट्स व्हिडिओचा वॉच टाइम हा काउंट केला जात नाही। व्ह्यूज तर येतात पण वॉच टाइम हा काउंट केला जात नाही। जो लॉंग व्हिडिओचा वॉच टाइम आहे तो जास्त महत्त्वाचा असतो, शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम हा वेगळा काउंट केला जातो। तर तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग हे दोन्ही व्हिडिओ टाकणं जास्त महत्त्वाचं आहे। लॉंग व्हिडिओवरूनच तुम्हाला खास वॉच टाइम हा मिळत असतो। त्यानंतर ओल्ड व्हिडिओ स्टॉप परफॉर्मिंग। आता काय होतं, तुमचे जे जुने व्हिडिओ असतात, ओल्ड व्हिडिओ ते मागे मागे जातात, सर्च लिस्टमध्ये ते येत नाही, त्यांची रँकिंग ही कमी होऊन जातं, थंबनेल वीक होतं, टायटल वीक होतं, डिस्क्रिप्शन वीक होतं, त्यामुळे सुद्धा वॉच टाइम हा कमी कमी होत जातो। त्यानंतर इनॲक्टिव्ह अपलोड शेड्यूल। आता तुम्ही 10-15 दिवस तुमचा व्हिडिओ अपलोडच केला नाही, अचानक तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करत होते आणि मध्येच तुम्ही तुमचा व्हिडिओज अपलोड करणे 10-15 दिवसासाठी बंद करून दिले, तर मग यूट्यूबचा अल्गोरिदम काय करतो, तुमचा जो व्हिडिओ आहे, तुमचं जे चॅनल आहे ते थोडंसं त्याचं जे अपलोडिंगचं किंवा इम्प्रेशन आहे ते स्लो करून देतो, तुमचं इम्प्रेशन हे लोकांपर्यंत पाहिजे तेवढं पाठवत नाही, त्यामुळे सुद्धा तुमचा वॉच टाइम हा कमी होत जातो। त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे, डेली तुमचा एक व्हिडिओ हा गेलाच पाहिजे। कोणी किती म्हणत असेल की हप्त्यातून 2 व्हिडिओ टाका, असं करा तसं करा, पण जोपर्यंत तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होत नाही, वॉच टाइम हा पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला डेलीचा एक लॉंग व्हिडिओ टाकायचा आहे आणि हवं असेल तर तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकायला पाहिजे। आता बघू आपण वॉच टाइम स्टेबल कसा ठेवायचा। तर तुम्ही सिरीज कंटेंट बनवू शकता, जसं की पार्ट 1, आज बनवला पार्ट 1 तर उद्या पार्ट 2, परवा पार्ट 3, अशाने काय होणार, लोक तुमच्या व्हिडिओला वॉच करेल आणि त्यामुळे तुमचं वॉच टाइम वाढेल आणि सबस्क्रायबर सुद्धा याने तुमचे वाढेल। कारण की जर तुमचा पार्ट 1 लोकांना आवडला
तर तुमच्या पार्ट 2 ला लोक विचार न करताच क्लिक करेल, कारण की पार्ट 1 त्यांना आवडलेला असतो आणि पार्ट 2 मध्ये पण इंटरेस्टिंग काही माहिती आहे. पार्ट 3 सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. या आशेने लोक आपला व्हिडिओ वॉच करेल आणि आपला वॉच टाईम हा छान वाढेल. त्यानंतर स्ट्रॉंग हुक ठेवा, कारण की तुमचे जे सुरुवातीचे 30 सेकंड असतात, 30 सेकंड ते खूप जास्त महत्त्वाचे असतात. त्यामध्ये तुम्ही सस्पेन्स ठेवा, त्यानंतर शॉक ठेवा, त्यानंतर प्रॉमिस वगैरे ठेवा. त्याने काय होणार, ऑडियन्स तुमच्या व्हिडिओवर हे टिकून राहील. जर तुमचा हुक हे स्ट्रॉंग नसेल, बोरिंग असेल, तुमची स्टार्टिंगच बोरिंग असेल, तर 50% ऑडियन्स तुमचा व्हिडिओ एक्झिट करून पुढे जातात. ओल्ड व्हिडिओ ऑप्टिमाइज करा. ते कसं, आता बघा, जे तुमचे जुने व्हिडिओ आहेत ते सर्च लिस्टमध्ये येत नाही आहे. ठीक आहे, लोक सर्च करत आहे पण तुमचे व्हिडिओ हे सर्च लिस्टमध्ये येत नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं थंबनेल चेंज करायचं आहे पूर्णपणे. जुन्या व्हिडिओचं जे आहे ते हटवून तुम्हाला दुसरं थंबनेल बनवायचं आहे जे सर्चेबल आहे. सर्चेबल टायटल लावायचं आहे त्याच व्हिडिओला. त्यानंतर डिस्क्रिप्शन पूर्णपणे चेंज करायचं आहे. कीवर्ड्स सर्चेबल लावायचे आहे. त्याने तुमचं जे ओल्ड व्हिडिओज आहेत ते सुद्धा सर्च लिस्टमध्ये यायला सुरुवात होईल. तर तुम्ही हे सुद्धा महत्त्वाचं काम करू शकता. यूट्यूब आता जास्त इम्पॉर्टन्स कशाला देतं, तर ते आहे रिटर्निंग व्ह्यूअर्स आणि सीझन टाईम. याला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून तुम्ही हा विचार डोक्यातून काढून टाका की तुम्हाला एक व्हिडिओ व्हायरल करायचा आहे. तुमचे सगळे व्हिडिओज हे व्हायरल झाले पाहिजे. ह्या आशेनेच तुम्हाला तुमचं रोजचं कंटेंट हे बनवायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा वॉच टाईम हा कमी झाला तर तुमचं चॅनल हे डेड झालेलं आहे, तर हे एकदम चुकीचं आहे. वॉच टाईम कमी झाल्यामुळे चॅनल हे कधीही डेड होत नसतं. ते अल्गोरिदमची एक सायकल आहे, ते नॉर्मल आहे. आज तुमचा वॉच टाईम कमी झालेला आहे, तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल गेला, दुसरा व्हिडिओ व्हायरल गेला, तर वॉच टाईम तुमचा आपोआप हा स्टेबल होईल. फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.